सरकार कर्जमाफी करते, ज्याचा आर्थिकरित्या आपण म्हणू शकतो, की बराच निगेटिव्ह परिणाम होतो. कर्जमाफी खरंच दिली पाहिजे की नाही? खरं सांगायचं तर एकदा कर्जमाफी दिली तर परत द्यायची वेळ नको यायला अशा प्रकारचं काम आपण उभं केलं पाहिजे. आणि शेतकरी इतका समृद्ध झाला पाहिजे, की मुळात त्याला कर्ज घ्यायची वेळ येता कामा नये. हे झालं आदर्श. प्रत्यक्षात काय होतंय आपल्याकडे, की कर्जमाफी देऊन एक प्रकारे हे भिकाऱ्याला भीक घालणार काय? की तुम्ही जेव्हा भिकाऱ्याला भीक घालता, तेव्हा एक प्रकार तुम्ही सामाजिक जबाबदारीपासून पळत असता, की मी त्याला भीक दिली आहे. त्यामुळे आता मला त्याप्रती जबाबदारी उरलेली नाही. प्रत्यक्षात तो भिकारी आहे. म्हणजे तुमचे काहीतरी सामाजिक धोरण चुकलेत. तुम्ही काहीतरी अन्याय करता कोणाला तरी कुठेतरी आणि म्हणून तो माणूस भिकारी झालाय. आणि त्यामुळे खरं तर भीक न घालता तुम्ही जे चुकीची धोरणं करतायत किंवा चुकीच्या पद्धतीने सरकार समाज चालवताय, तसाच हा प्रकार आहे सगळा. की कर्जमाफी देणं हे त्या भीक घेण्याचा प्रकार आहे. सरकार त्याच्यामध्ये उत्सुक असं बरचवायला नाही नाही म्हणत देतं. का त्यांना असं वाटतं की काहीतरी आपण मोठं केलं, त्याचं ॲडव्हर्टाइजमेंट करता येते. प्रत्यक्षामध्ये तो पैसा गुंतवणुकीसाठी वापरता आला. त्यातनं वेगळ्या प्रकारे प्रश्न शेतकरी शेतीमधले सोडवता आले. शेतीचे नकाशे पूर्ण करता आले. न्यायाधीशांची संख्या वाढवून शेतीमधले जे खटले आहेत, भारतात 5 कोटीचे खटले पेंडिंग आहेत. त्यातले 68% खटले हे शेती जमिनीतले जमिनीविषयी खटले. 68% म्हणजे मेजॉरिटी. मग एवढे खटले पेंडिंग आहेत, तर तिथे अडकवून टाकले त्याला एक प्रकारे. त्याला गुंतवून टाकलंय. ते जितके खटले आपण लवकर बाहेर काढू, तितका शेतकरी त्यातनं बाहेर पडला आणि कामाला लागेल ना.